हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? तर मित्रांनो, आता मी बाहेर आले होते. माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलचा प्रॉब्लेम एक जण म्हणलं सॉल्व करून देतो, त्याला पण जमलं नाही. मला इतकं टेन्शन आलंय ना, इतकं टेन्शन आलंय की बस. म्हणजे मी एवढी मोठी 1.5 वर्षाची मेहनत पाण्यात घातली. मी आता काय करू, मला काही समजेना झालं. आता मी घराच्या जवळजवळ आले. इतकी फिरले असं म्हणजे जीव माझा खचून गेलाय ना. मला जेवण्यावर चित्त आहे ना, माझं खाण्यावर चित्त आहे ना, माझं पिण्यावर चित्त आहे. तर बघू शकता, आता मी घरी आले. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. मला स्वयंपाक पण करायची इच्छा नाही. मी 1.5 वर्ष झालं यूट्यूबला व्हिडिओ बनवते आणि कोण माझी मदत करीना झाले. कुणाला दावलं तर तुमचं तुम्ही बघा म्हणते. मी शिकलेली नाही, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. मी काय करू, मला काहीच कळायला झालं. एकतर मला कुणाचा आधार नाही, आसरा नाही, त्यामुळे मी या क्षेत्रात उतरले होते. आणि मला असं का अपयश आलं असेल, का माझ्या मोहरा असा प्रॉब्लेम वाढला असेल, मला काहीच कळत नाही. देव का माझी परीक्षा बघायला लागलाय. मी कोणाला सांगू माझी मदत कर. जगात एक तर कोण कोणाचं नाही, कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही. कोणाचे चांगलं हो नाही तर कोणाचं वाटोळ हो. मला लोकांचं काम करायचं लय कदर आला होता. आत्ता म्हणलं चांगले दिवस बघायला भेटले. माझ्या आयडीचा असं म्हणून कामावर कुत्र्यासारखं बोलणं ऐकून घ्यावं लागते. आणि मी कुठवर करणार आहे, कुठवर त्या 2 लेकरांचं कशानं भागवणार आहे मी. माझं काय, मी कसं बी जगलो, पण त्या लेकराचं ती नवरा निवांत राहिलाय. मला प्रॉपर्टीत हक्क पण देत नाही ना, काही देत पण नाही. मी असंच कुत्र्यासारखी जिंदगी जगायली ना. लेकरांना काय खायला प्यायला देते ना, लेकरा प्यायला कपडा देते. त्यामुळं मी हिमतीनं असं इथपर्यंत आले होते. माझं का असं झालं, माझं चित्त कशावर लागा नाही, सारखं त्याच्यावरच. आणि मी याला येडेवानी, याला फोन लाव, त्याला फोन लाव. मला लई टेन्शन आलंय त्याचं. आता ही चॅनल माझं कधी मॉनिटाईज व्हायचं आणि कधी व्हायरल व्हायचं, का देव माझी परीक्षा घ्यायलाय, काही कळा नाही मला. मी काय करू तेच समजत नाहीये. लय वनवास आहे माझ्या आयुष्यामध्ये, लय वनवास आहे. त्या नवऱ्यानं एवढा वनवास केलाय, जागेवर वाळून जायची वेळ आली मला. बघा असं राहते, बघा बघा, एवढ्याच जागेत राहते, ते दिसते तेवढ्याच जागेमध्ये. आणि इकडं पण पुरी राहतात, मला एवढ्याच जागेत राहावं लागते. ती बी धुसपूस धुसपूस धुसपूस, त्यांची तरी नाही तर घर मालकाची तरी. आयुष्य काटणं मुश्किल झालंय.